नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर रश्मी लाहोटी यांनी लिहिलेलं, अतिशय सकारात्मकपणे लिहिलेलं हे लेखन तुमच्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होते. मनाची अवस्था या विषयावर त्यांनी खूप सुंदर लेख लिहिलेला आहे. अगदी छोटासा आहे. तुम्हाला पण माझ्याचप्रमाणे तो नक्की आवडेल आणि आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या कॉमेंट्सची मी खूप वाट बघत असते, तर जरूर कॉमेंट करा. ऐकूया तर. मनाची अवस्था ह्याच्यावरती लिहिलेला हा सुरेख लेख आहे. कोणत्या विचारांचं खाद्य मनाला पुरवायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे, म्हणजेच आपल्या मनावर आहे. आजूबाजूच्या निसर्गाच्या एनर्जी फील्डवर, चैतन्य शक्तीवर मनाची चेतना, मनाची अवस्था ही अवलंबून असते. बऱ्याचदा प्रसन्न वातावरण असलं की मनही ताजंतवानं होतं आणि आजूबाजूला नकारात्मक तरंग असतील तर मनातही नाराजीचेच तरंग उठतात. मनातील विचार तसेच वाढू लागतात. आपल्या भोवतालचं एनर्जी फील्ड हे सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न मात्र आपल्यालाच करावे लागतात. सात्विक आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम, चांगलं वाचन आणि सद्विचार असणाऱ्या व्यक्तींची संगत, कुणासोबत वाईट वागणार नाही, कुणाबद्दल मी कटू बोलणार नाही, माझ्यामुळे कुणी दुखावलं जाणार नाही, हे आणि असंच बरंच काही नुसतं ठरवलं तरी मन आनंदी होऊन तरंगायला लागतं. आणि तसं वागलं तर फील गुडवाली भावना म्हणजेच हॅपी हॉर्मोन्स स्त्रवणं लगेच सुरू होतं आणि दिवस अगदी मस्त जातो. अशा छोट्या छोट्या गोष्टींचे संकल्प मनाला स्वस्थ आणि निरोगी करतात. मनातले आनंदी तरंग शरीरालाही स्वास्थ्य देतात. धन्यवाद. लेखिका आहेत रश्मी लाहोटी आणि सादरकर्ती आरती गुप्ते.